सध्या उन्हाची चाहूल लागलेली आहे आणि तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी थंड पेयाचे दुकानं अमरावती शहरामध्ये लागलेले आहे। सोबतच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा काळा माठ देखील काळे माठ मार्केटमध्ये विकायला आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बनवलेले संपूर्ण काळे माठ जे आहे ते विक्रीसाठी दाखल झालेले आहे। ठिकठिकाणी अशा पद्धतीने अमरावती शहराच्या चौकाचौकामध्ये काळ्या माठाचे दुकान लागलेले आहेत। गोरगरिबांचा फ्रीज म्हणून काळ्या माठाची ओळख आहे। थंडगार पाणी जे आहे ते या काळ्या माठामध्ये राहते। त्यामुळे काळ्या माठाला सर्वाधिक जी आहे ती मागणी असते। वेगवेगळ्या भागामधनं काळे माठ जे आहे ते अमरावतीमध्ये विकण्यासाठी दाखल झालेले आहे। विशेष म्हणजे गरिबाचा फ्रीज देखील यावर्षी महागला असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण तब्बल 20% जे आहे ते या काळ्या माठाच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे माठ विक्रीस आलेले आहेत, ज्यामध्ये ज्याला नळ लावलेले असेल किंवा वेगवेगळ्या आकाराचे अशा पद्धतीचे माठ जे आहेत ते अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला सध्या विकायला आलेले पाहायला मिळते। सोबतच जलपात्र देखील या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। अनेकांना जे आहे ते पशुप्रेमी लोक जे असतात, पक्षीप्रेमी जे लोक असतात ते जलपात्र आपल्या घरी नेतात आणि घरी टेरेसवर ठेवून जर आपण त्यात पाणी टाकतात जेणेकरून पक्ष्यांना पाणी मिळावं या रगरगत्या उन्हासाठी, त्यासाठी जलपात्र देखील विक्रीसाठी दाखल झालेले। आपल्या सोबत दुकान व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, कुठला संपूर्ण माल येतोय आणि किमती वाढलेल्या यावर्षी काय कारण आहे? किमती आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी वाढतच असते, दरवर्षीच वाढते 20%ने। गुजरात, बंगाल, बोरिवरा, उटी, यवतमाळ जिल्हा अशा प्रकारचे माठा येतात। 150 पासून तो रांजण 900 पर्यंत आहे। काळ्या माठाचं काय वैशिष्ट्य आहे ज्याची मागणी जास्त? माठामध्ये बोरिवरचा माठा असल्या कारणानं त्याच्यात रेती असल्या कारणानं पाणी थंडगार राहतं। लाल माठामध्ये राहते थंड पाणी, माती एकच राहतं, त्याला रेती लावली आहे त्याला बिगर रेतीचा राहतो, बाकी काही कारण नाही। नक्कीच आपण बघू शकतो काळे माठ जे आहे ते गुजरात असेल किंवा मग वेगवेगळ्या राज्यामधनं अमरावतीमध्ये विक्रीसाठी दाखल झाले। पुन्हा मी दाखवतो अशा पद्धतीचे जलपात्र देखील विक्रीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्याची मागणी सध्या आपल्याला अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं थंड पाणी शरीराला हवं आहे, त्यासाठी काळ्या माठाला जे आहे ते सध्या पसंती पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।